प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम अंतर्गत सर्वसाधारण घटकांसाठी केंद्र हिश्श्याच्या व समरूप राज्य हिश्श्याचा निधी महानगरपालिकांना वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाने गृहनिर्माण विभाग अंतर्गत 19 जानेवारी 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. तर मित्रांनो, आजच्या या शासन निर्णयानुसार कोणत्या महानगरपालिकेला किती रक्कम वितरित केली जाणार आहे, तसेच त्या महानगरपालिका अंतर्गत कोणत्या लाभार्थ्यांना आणि किती लाभार्थी आहे ज्यांना ही योजनेचा हप्ता देण्यात येणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी जतन देगर आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या GRला खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला कोणत्या महानगरपालिकाला किती रक्कम आणि त्या महानगरपालिका अंतर्गत किती लाभार्थी आहे ज्यांना सेंट्रल हिश्शाची किती आणि राज्य हिश्शाची किती रक्कम त्यांच्यासाठी वितरित केली जाणार आहे याची माहिती दिलेली आहे. शासन निर्णयाचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या टेबलमध्ये सर्वात पहिले जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर सिटी नेम म्हणजे महानगरपालिकांचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर त्यांच्या लाभार्थ्यांच्या कॅटेगरी, त्यानंतर आलेले रक्कमामध्ये सेंट्रल हिस्सा किती आहे आणि राज्य हिस्सा किती आहे. आता उदाहरणासाठी बघा, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी 48 लाभार्थी आहे. त्यामध्ये केंद्राचा हिस्सा आहे 28.80 आणि इस्टेटचा हिस्सा आहे 19.20. तसेच अकोला जिल्ह्यासाठी अकोला म्युन्सिपल कॉर्पोरेशन यामध्ये 104 लाभार्थी आहे. त्यांच्यासाठी 62.40 हा केंद्राचा हिस्सा आहे आणि 41.60 हा राज्याचा हिस्सा आहे. तसेच अमरावती महानगरपालिकामध्ये एकूण 720 लाभार्थी आहे आणि त्यांच्यासाठी केंद्र शासनाचा हिस्सा 432 आणि राज्य शासनाचा हिस्सा 288. अशा प्रकारचा या ठिकाणी निधी लवकरच वितरित केले जाणार आहे आणि ही निधी म्युन्सिपल कॉर्पोरेशनला वितरित झाल्यानंतरही त्या लाभार्थ्यांना वितरित केले जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.